कधी कधी काय होतं माहिती आहे का, जेवण बनवायचा खूप कंटाळा येतो आणि तोंडाला पण चव नसते. अशा वेळी काय करायची, अशी भन्नाट अशी खिचडी बनवायची. त्यासाठी तांदूळ घ्यायचं, 3 प्रकारच्या डाळी त्याच्यामध्ये घालायच्या आणि स्वच्छ अशा पाण्यात धुवून घ्यायच्या. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून हिंग आणि हळद टाकून हे कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. छान असं हे बघा मऊसूत अशी शिजवून घ्यायची. आणि त्यानंतर ह्याला फोडणी द्यायची. फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं पण छान असं फुललं की हिरवी मिरची घालून घ्यायची. हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर एक मोठा असा कांदा टाकायचा. कांदा छान असा तेलामध्ये गुलाबी रंगावर आपण परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये हिंग आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता टाकून कांदा पण छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर एक टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण मऊसूत असा शिजवून घ्यायचा. छान असा परतून झालं की ह्याच्यामध्ये हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा चिकन मसाला टाकून घ्यायचा आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं. त्यानंतर आपण ही कुकरला शिजवून घेतलेली मस्त असं डाळ तांदळाची ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. गरम पाणी घालायचं आणि मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची. उकळी काढून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बटर आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त अशी भन्नाट अशी खिचडी लोणची आणि पापडसोबत खाऊन घ्यायची. कशी झाली तुम्ही नक्की मला